Konnichiwa minasan. Hello everyone. Today is day 4 of our Learn Hiragana in 6 days series. So far आपण बेसिक 46 हिरागाना कॅरेक्टर्स पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स पाहणार आहोत. ॲडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स हे बेसिक हिरागाना कॅरेक्टर्सचेच काइंड ऑफ एक्सटेन्शन आहेत. याचा अर्थ असा की यापुढे आपल्याला नवीन कॅरेक्टर्स लर्न करायची गरज अजिबात नाहीये. जेवढे कॅरेक्टर्स आपण सो फार पाहिले आहेत त्याच कॅरेक्टरमध्ये काही सिम्बॉल्स ॲड करून आपण न्यू कॅरेक्टर्स और न्यू साऊंड्स जनरेट करणार आहोत. सो बिफोर वी स्टार्ट आवर ॲडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स, सर्वात आधी आपण ते सिम्बॉल्स पाहू. बेसिक हिरागानाचं कन्व्हर्जन ॲडव्हान्स हिरागानामध्ये करण्याआधी आपल्याला 2 सिम्बॉल्स बद्दल जाणून घेणं कंपल्सरी आहे. या सिम्बॉलला काय म्हणतात, त्याचं फंक्शन काय आहे, तेच आपण आज पाहणार आहोत. तर मग फर्स्ट सिम्बॉल आहे डॅश डॅश. सो फर्स्ट सिम्बॉलला म्हणतात दाकतेन, दाकू तेन और तेन तेन. पहिला सिम्बॉल आहे डॅश डॅश, ज्याला जॅपनीजमध्ये म्हणतात दाकतेन और तेन तेन. तेन तेनचा लिटरली अर्थ आहे डॅश डॅश. सो फर्स्ट सिम्बॉल आहे दाकतेन आणि सेकंड सिम्बॉल आहे सर्कल, स्मॉल सर्कल, आणि या स्मॉल सर्कलला म्हणतात हान दाकतेन, हान दाकतेन और मारू. मारूचा लिटरली मीनिंग आहे सर्कल. सो मारू इटसेल्फ मीन्स अ सर्कल. या दोन्ही सिम्बॉलचं फंक्शन आहे टू अल्टर द साऊंड ऑफ करंट हिरागाना कॅरेक्टर अँड चेंज इट्स साऊंड इनटू अनदर साऊंड. याचाच अर्थ जे काही कॅरेक्टर सो फार आपण बघितलेले आहेत, लाईक का और ही और च और था, हे जे कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत, या कॅरेक्टरचं जे काही साऊंड आहे खा, ही, च अँड था, यांचं साऊंड चेंज करणे कुठल्या तरी दुसऱ्या साऊंडमध्ये. तर मग आपल्याला काही प्रश्न पडू शकतात, जसं हे सिम्बॉल प्रत्येक हिरागाना कॅरेक्टरवर अप्लाय होतात का? तर त्याचा आन्सर आहे नो. असे काही स्पेसिफिक कॅरेक्टर्सच आहेत ज्यांना हे सिम्बॉल्स अप्लाय होऊ शकतात. अजून एक प्रश्न पडू शकतो की प्रत्येक हिरागाना कॅरेक्टरला हे दोन्ही सिम्बॉल अप्लाय होतात का? तर त्याचं सुद्धा आन्सर आहे नो. असे फक्त काहीच कॅरेक्टर्स आहेत ज्यांना दाकतेन अप्लाय होतो, तर काही कॅरेक्टर आहेत ज्यांना बोथ दाकतेन अँड हान दाकतेन अप्लाय होऊ शकतो. एका कॅरेक्टरला हे सिम्बॉल ऍड झाल्यानंतर त्याचं कोणत्या साऊंड मध्ये कन्वर्ट होतं ते सुद्धा ऑलरेडी डिसाइडेड आहे. आपल्याला फक्त कोणत्या कॅरेक्टरचा साऊंड कशात कन्वर्ट होतोय तेच लक्षात ठेवावं लागतं. हे दोन्ही सिम्बॉल्स कंपल्सरीली आपल्याला बेसिक हिरागाना कॅरेक्टर्सच्या अप्पर राईट कॉर्नरलाच अटॅच करायचे असतात. फॉर एक्झाम्पल, हा हिरागाना खा, या हिरागाना खाच्या अप्पर राईट कॉर्नरलाच आपल्याला हा सिम्बॉल ऍड करावा लागतो. हिरागाना ही, हिरागाना ही च्या अप्पर राईट कॉर्नरलाच दाकतेन और हान दाकतेन अप्लाय होतो. हिरागाना च च्या अप्पर राईट कॉर्नरलाच हान दाकतेन अप्लाय होतो. दुसरीकडे कुठेही हे कॅरेक्टर्स ऍड झाल्यानंतर त्याला ॲज दाकतेन और हान दाकतेन कन्सिडर केल्या जात नाही. त्याचा साऊंड तो चेंज होत नाही आणि तो कॅरेक्टर सुद्धा चुकीचा आहे. तर मग फॉर एक्झाम्पल, हिरागाना खा च्या अप्पर राईट कॉर्नरला दाकतेन अप्लाय केल्यानंतर खा चा साऊंड कशामध्ये कन्वर्ट होतो? हिरागाना हो ला हान दाकतेन अप्लाय केल्यानंतर हो चा साऊंड कशामध्ये कन्वर्ट होतो? हिरागाना हे च्या अप्पर राईट कॉर्नरला हान दाकतेन अप्लाय केल्यानंतर हे चा साऊंड कशामध्ये कन्वर्ट होतो? थे ला अप्पर राईट कॉर्नरला दाकतेन अप्लाय केल्यानंतर थे चा साऊंड कशात कन्वर्ट होतोय? शी या हिरागाना कॅरेक्टरच्या अप्पर राईट कॉर्नरला दाकतेन अप्लाय केल्यानंतर शी चा साऊंड कशामध्ये कन्वर्ट होतोय तेच आपल्याला लक्षात ठेवावे लागते. तर मग आता आपण डायरेक्टली वळूयात आपल्या हिरागाना चार्टमध्ये. तर मग आलो आहोत आपण आपल्या हिरागाना चार्टमध्ये. सो ॲज वी नो, हा कम्प्लीट 46 हिरागाना कॅरेक्टर्सचा सेक्शन जो आहे ते आहेत आपले बेसिक हिरागाना कॅरेक्टर्स.
आणि या हिरागाना कॅरेक्टर्स पैकी असे काहीच हिरागाना कॅरेक्टर्स आहेत ज्यांना दाक्तेन और हानदाक्तेन हे सिम्बॉल्स अप्लाय होतात. तर असे कोणते हिरागाना कॅरेक्टर्स आहेत ज्यांना ज्यांना दाक्तेन और हानदाक्तेन कॅरेक्टर्स अप्लाय होतात, सगळ्यात पहिल्यांदा आपण ते बघू. तर सगळ्यात पहिला ग्रुप आहे आपला ख ग्रुप. ख ग्रुप मधल्या सगळ्या हिरागाना कॅरेक्टर्सला दाक्तेन अप्लाय होतो. नेक्स्ट ग्रुप आहे स ग्रुप. स ग्रुपच्या सुद्धा सगळ्या कॅरेक्टर्सला दाक्तेन अप्लाय होतो. नेक्स्ट आहे त ग्रुप. त ग्रुप मध्ये सुद्धा सगळ्या हिरागाना कॅरेक्टर्सला दाक्तेनच अप्लाय होतो. सो क, स आणि त या तिन्ही ग्रुपला फक्त आणि फक्त आपण दाक्तेनच अप्लाय करू शकतो. आणि फायनल ग्रुप आहे ह ग्रुप, आणि हा असा एकुलता एक ग्रुप आहे जिथल्या कॅरेक्टर्सला दाक्तेन सुद्धा आणि हानदाक्तेन सुद्धा अप्लाय होतो. सो ॲज वी नो, दाक्तेन आणि हानदाक्तेन या कॅरेक्टर्सचं फंक्शन आहे टू कन्वर्ट द करंट साऊंड ऑफ हिरागाना कॅरेक्टर्स इनटू अनदर साऊंड. सो हे जे काही ग्रुप्स आहेत, लाईक ख ग्रुप, स ग्रुप, त ग्रुप आणि ह ग्रुप, जेव्हा आपण यांना दाक्तेन अप्लाय करतो तेव्हा त्यांचा साऊंड सुद्धा हा चेंज होतो कुठल्या तरी दुसऱ्या साऊंड मध्ये. तर आपण आता बघूयात सगळ्यात पहिल्यांदा ख ग्रुपला जेव्हा आपण दाक्तेन अप्लाय करतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कोणत्या साऊंड मध्ये होतं ते. तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू ख या साऊंडला दाक्तेन अप्लाय केल्यानंतर त्याचं साऊंड कशामध्ये चेंज होतो. सो जेव्हा आपण क ग्रुपला दाक्तेन अप्लाय करतो त्याचा साऊंड कन्वर्ट होतो ग मध्ये. सो आता जे आपले खा, की, खु, के अँड खो हे जे साऊंड आहेत ते आता चेंज होणार आहेत करस्पॉन्डिंग ग या कॉन्सोनंट मध्ये. सो क चा कॉन्सोनंट आता चेंज झाला आहे ग मध्ये. सो नाव आर न्यू सेट ऑफ हिरागानाज विल बी गा, गी, गु, गे अँड गो. सो जेव्हा आपला हिरागाना खा याच्यावरती जेव्हा आपण दाक्तेन अप्लाय करतो तेव्हा त्याचं साऊंड आता झालेलं आहे गा. जेव्हा आपण खी या हिरागानाला दाक्तेन अप्लाय करतो, खी हा चेंज होतो हिरागाना गी मध्ये. सो ख जो कॉन्सोनंट होता दाक्तेन अप्लाय केल्यानंतर तो कन्वर्ट झालेला आहे ग मध्ये. वळूयात आपण आपल्या वर्कशीट मध्ये आणि तिथे हे हिरागाना कसे लिहायचे ते चेक करू. सो ॲज यू कॅन सी, हे आपले रेग्युलर खा, की, खु, के, खो हिरागानाच आहेत. डिफरन्स एवढा आहे की फक्त या हिरागाना कॅरेक्टर्सच्या अप्पर राईट कॉर्नरला दाक्तेन अप्लाय झालेत. सो जेव्हा खा ला दाक्तेन अप्लाय होतो तो कन्वर्ट होतो गा मध्ये. जेव्हा की ला दाक्तेन अप्लाय होतो तो कन्वर्ट होतो गी मध्ये. जेव्हा खु ला दाक्तेन अप्लाय होतो तो कन्वर्ट होतो गु मध्ये, अँड सो ऑन. सो बघूयात आपण हाऊ टू राईट हिरागाना गा. व्हेरी सिंपल. पहिल्यांदा रेग्युलर हिरागाना खा लिहायचा आणि त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला हे दोन डॅश डॅश म्हणजेच तेन तेन अप्लाय करायचे. सो दिस इज आवर हिरागाना कॅरेक्टर गा. नेक्स्ट इज गी. सो हाऊ टू राईट गी. वी नो, पहिल्यांदा आपल्याला की काढावं लागेल, त्याच्यानंतर त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला आपल्याला दोन दाक्तेन अप्लाय करावं लागतील, म्हणजेच तेन तेन अप्लाय करावं लागेल. सो नाव की चेंज झालेला आहे गी मध्ये. हिरागाना खु, खु ला जेव्हा आपण दाक्तेन अप्लाय करतो तो कन्वर्ट होतो गु या साऊंड मध्ये. हिरागाना के, खे च्या अप्पर राईट कॉर्नरला पुन्हा आपण दोन दाक्तेन अप्लाय करू. खे साऊंड चेंज होईल गे मध्ये. आणि लास्ट इज खो. लवर जेव्हा आपण अप्पर राईट कॉर्नरला दाक्तेन अप्लाय करू तो कन्वर्ट होईल हिरागाना गो मध्ये. सो नाव वी हॅव न्यू 5 हिरागाना कॅरेक्टर्स गा, गी, गु, गे, गो. आणि हे 5 हिरागाना कॅरेक्टर्स आपल्याला मिळाले आहेत विदाउट लर्निंग एनी न्यू कॅरेक्टर्स. जुन्याच कॅरेक्टर्सला आपण काही चेंजेस अप्लाय करून, काही सिम्बॉल्स अप्लाय करून न्यू सेट ऑफ कॅरेक्टर्स आपण बनवले आहेत, न्यू साऊंड्स बनवले आहेत. सेम मेथड जाती खालच्या सगळ्या कॅरेक्टर्सला. लाईक स ग्रुपसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे,
त साठी पण सेम आहे आणि ह साठी पण सेम आहे. तर मग आता आपण बघूयात जे आपले न्यू सेट ऑफ हिरागाना आहेत गा, गी, गु, गे, गो यांच्यापासून सुद्धा आपण काही वोकॅबलरीज चेक करू. ओके, तर थोडासा वेळ वाचवण्यासाठी मी ऑलरेडी काही हिरागाना कॅरेक्टर्स ऑलरेडी लिहून ठेवले होते, सो दॅट आपला टाइमही वाचेल आणि व्हिडिओ पण जरा एक्स्ट्रा लेंथी होणार नाही. सो गा, गी, गु, गे, गो पासून हे 5 वोकॅबलरीज आपण बनवले आहेत. सो फर्स्ट वोकॅबलरी आहे आपला गाकुसे. सो गाकुसे मीन्स अ स्टुडंट, विद्यार्थी. गाकुसे इज अ स्टुडंट और विद्यार्थी. खागी, खागी means key or even lock सुद्धा. So खागी is key or lock. ओयोगु, ओयोगु. So कु हिरागानाला दाखतेन देऊन तो कन्वर्ट झाला आहे गु मध्ये. So ओयोगु means to swim. हा एक जॅपनीज वर्ब आहे. ओयोगु means to swim. खोंगेत्सु, खोंगेत्सु means this month. हा month, current month. So like खोंगेत्सु means this month, रायगेत्सु means next month. सो हे वोकॅबलरी आपल्याला पुढे येणार आहेत. आणि लास्ट वोकॅबलरी आहे ग या ग्रुप पासून गोहान. गोहान मीन्स राईस और अ जनरल मील. लाईक बांगोहान इज डिनर, हिरुगोहान इज लंच, असा गोहान इज ब्रेकफास्ट. सो गोहान मीन्स राईस और मील डिपेंडिंग ऑन कॉन्टेक्स्ट त्याचा अर्थ बदलतो. सो हे होते आपले वोकॅबलरी फ्रॉम ग ग्रुप. नेक्स्ट आपण आता परत जाणार आहोत आपल्या नेक्स्ट सेट ऑफ ऍडव्हान्स हिरागानाकडे. तर मग ऍडव्हान्स हिरागानाचा आपला पहिला ग्रुप होता क ग्रुप आणि या क ग्रुपला दाखतेन अप्लाय केल्यानंतर त्याचा साऊंड कन्वर्ट आपण केलेला आहे ग ग्रुपमध्ये. सो फर्स्ट ग्रुप झालेला आहे. सेकंड ग्रुप आहे आपला स ग्रुप. तो जेव्हा स ग्रुपला आपण दाखतेन अप्लाय करतो, स ग्रुपचा साऊंड कन्वर्ट होतो झ ग्रुपमध्ये. सो स ला जेव्हा आपण दाखतेन अप्लाय करतो त्याचं साऊंड कन्वर्ट होतो झ मध्ये. सो आता ऍज युजल न्यू कॉन्सोनंट आहे आपला झ आणि या झ ला आता आपण ऍड करणार आहोत आपल्या 5 वॉवलला आ, ई, उ, ए, ओ आणि त्यापासून कोणते हिरागाना कॅरेक्टर्स बनता आहेत ते आपण आपल्या वर्कशीटमध्ये चेक करू. तर वर्कशीट मधला पहिला कॅरेक्टर आहे झ प्लस आ, झा. सो जसं आपण ग ग्रुपमध्ये बघितलं आहे रेग्युलर ओरिजिनल बेसिक हिरागाना कॅरेक्टर आपल्याला ड्रॉ करायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला 2 दाखतेन अप्लाय करायचे आहेत. सो झ ग्रुपमध्ये सुद्धा तसंच आहे. पहिल्यांदा आपल्याला स प्लस आ, सा ड्रॉ करायचा आहे आणि साच्या वरती जेव्हा आपण त्याला दाखतेन अप्लाय करू तेव्हा तो कन्वर्ट होतो झ मध्ये. सो नाव झ प्लस आ इज झा. सो हा कॅरेक्टर आहे झा. नेक्स्ट इज झ प्लस ई. आता स ग्रुपमध्ये जेव्हा आपण स प्लस ई करत होतो सो तो एक एक्सेप्शनल कॅरेक्टर होता. स प्लस ई शुड बी सी बट तो सी नाहीये, तो एक एक्सेप्शनल आहे. सो स प्लस ई होता शी. सेम झ प्लस ई सुद्धा झी होत नाही, तो सुद्धा एक एक्सेप्शनल आहे. सो झ प्लस ई इज जी. सो रेग्युलर शी हिरागाना त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला 2 दाखतेन. सो दिस कॅरेक्टर इज जी. सो इवन दो हा झ ग्रुप आहे बट सिन्स सेकंड हा एक्सेप्शनल आहे तर तो झ प्लस ई होतो जी. बाकी ऍज युजल झ प्लस उ इज झू. सू हिरागाना कॅरेक्टर काढायचा आहे, त्याच्यावरती 2 दाखतेन, तो बनला झू. नेक्स्ट झे, झ प्लस ए झे, बट त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हिरागाना से काढावा लागेल. सो हिरागाना से वरती 2 दाखतेन दिले अप्पर राईट कॉर्नरला, कन्वर्ट झाला तो झे मध्ये. सो फार आपण बघितलं आहे झा, जी, झ आणि झे. फायनली झ प्लस ओ झो. सो हिरागाना कॅरेक्टर काढायचा आहे, त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला दाखतेन. सो दिस न्यू कॅरेक्टर इज झो. परत एकदा बघूयात आपण झा, जी, झ, झे अँड झो. मेक शुअर तो
दाखतेन अप्पर राईट कॉर्नरलाच पाहिजे. आता आपण या झा, जी, झू, झे, झो वरती काही वोकॅबलरीज चेक करू. तर फर्स्ट वोकॅबलरी फ्रॉम झ ग्रुप इज केझाई. के ई झा ई. सो सा ला दाखतेन देऊन इथे आपण झा लिहिलेला आहे. सो केझाई मीन्स इकॉनॉमिक्स. केझाई इज इकॉनॉमिक्स. नेक्स्ट इज खानजी. सो जसं आपल्याला माहिती आहे, पहिली जॅपनीज स्क्रिप्ट जी जपानमध्ये इम्पोर्ट करण्यात आली होती फ्रॉम चायना, सो ती स्क्रिप्ट होती खानजी. सो खानजी इज नथिंग बट चायनीज कॅरेक्टर्स, चायनीज स्क्रिप्ट. खान हा वर्ड आलेला आहे हान डायनेस्टी वरून आणि जी मीन्स लेटर. सो खान जी मीन्स चायनीज कॅरेक्टर्स. सो जी पासून इज खानजी. सो झ प्लस उ झू पासून आपण लिहिलेला आहे मिझू मीन्स वॉटर, पाणी. मिझू मीन्स वॉटर. नेक्स्ट इज काझे. से ला दाखतेन लावून झे लिहिलेला आहे. सो काझे मीन्स विंड और कोल्ड. डिपेंडिंग ऑन कॉन्टेक्स्ट काझे चे दोन अर्थ आहेत. सो विंड वारा सुद्धा आणि कोल्ड मीन्स सर्दी सुद्धा. कोल्ड मीन्स थंडीची कोल्ड नाही हा. सो दिस कोल्ड मीन्स सर्दीचा कोल्ड. आणि फायनल इज काझोकू. काझोकू मीन्स फॅमिली. सो काझोकू, काझोकू मीन्स फॅमिली. काझे मीन्स विंड और सर्दी कोल्ड. मिझू मीन्स वॉटर. खानजी मीन्स चायनीज कॅरेक्टर आणि केझाई मीन्स इकॉनॉमिक्स. सो वी हॅव डन 10 ॲडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स सो फार. सो पहिला ग्रुप होता आपला ग ग्रुपचा. सो गा, गी, गु, गे, गो. आणि सेकंड ग्रुप होता झ ग्रुप, झा, जी, झ, झे, झो. इथे सुद्धा तो एक्सेप्शनल मार्क मी लिहून ठेवलेला आहे. नेक्स्ट ग्रुप बघणार आहोत आपण आपला थ ग्रुप. सो था, ची, च, थे, थो. या ग्रुपला जेव्हा दाखतेन अप्लाय होतो तेव्हा तो कन्वर्ट होतो द ग्रुपमध्ये. सो वळूयात आपण आपल्या वर्कशीटमध्ये. तर मग आलो आहोत आपण आपल्या वर्कशीटमध्ये. तर जेव्हा त ग्रुपला दाखतेन अप्लाय होतो तेव्हा त्याचा साऊंड कन्वर्ट होतो द मध्ये. सो न्यू कॉन्सोनंट इज द. आणि या द ला आता आपण आपले वॉवल्स ऍड करणार आहोत. सो द प्लस आ, द प्लस ई, द प्लस उ, द प्लस ए अँड द प्लस ओ. तर मग द ग्रुप मधला पहिला कॅरेक्टर आहे आपला द प्लस आ, दा. सो हाऊ टू राईट दा? व्हेरी सिम्पल. पहिल्यांदा आपल्याला था राईट ड्रॉ करायचा आहे. सो फर्स्ट स्ट्रोक, सेकंड स्ट्रोक, थर्ड स्ट्रोक हा झाला. था था आपल्याला कसं ड्रॉ करायचं आहे ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यावरती दोन कॅरेक्टर दिले, तो कन्वर्ट झाला दा मध्ये. सो फर्स्ट कॅरेक्टर इज दा. सेकंड कॅरेक्टर हा एक्सेप्शनल आहे बिकॉज त ग्रुपमध्ये सुद्धा सेकंड कॅरेक्टर हा एक्सेप्शनल होता. जसं स ग्रुपमध्ये एक्सेप्शन होता, झ मध्ये सुद्धा एक एक्सेप्शन आलाय, तसंच त मध्ये सुद्धा इट वॉज ची अँड नॉट ती. सो थ प्लस ई हा ची आहे, त्याच्यामुळे तो एक्सेप्शनल आहे. सो थ प्लस ई शुड बी ती, बट तो नाहीये. थ प्लस ई इज ची, सो तो एक्सेप्शनल आहे. सो जसा आपल्याला इथे एक्सेप्शनल मिळाला त ग्रुपमध्ये, खाली सुद्धा एक एक्सेप्शनल होणार आहे. सो द प्लस ई इज नॉट दी, द प्लस ई इज जी. द प्लस ई इज जी. सो रेग्युलर ची ड्रॉ करायचा, त्याच्यावरती दाखतेन कन्वर्ट झाला तो जी मध्ये, हा एक्सेप्शनल आहे. नेक्स्ट इज द प्लस उ. नाव त प्लस उ मध्ये सुद्धा एक्सेप्शनल होता. त प्लस उ हा तू असायला पाहिजे, बट तो तू नाहीये. त प्लस उ इज च. तसाच द प्लस उ मध्ये सुद्धा द प्लस उ हा दू नाहीये, तर द प्लस उ इज झू. सो हाऊ टू राईट झू? पहिल्यांदा झू ड्रॉ करायचा आहे, त्याच्यावरती दोन दाखतेन द्यायचं आहे झू. सो इथे सुद्धा एक्सेप्शनल आहे. बट एक सेकंड, वरती सुद्धा आपण सेम कॅरेक्टर्स बघितले आहेत. जी, झ, खाली सुद्धा सेम कॅरेक्टर आहे जी आणि झू. सो बेसिकली जर आपल्याला जी म्हणायचं असेल तर आपल्याकडे दोन कॅरेक्टर्स आहेत. एक आहे स ग्रुपचा म्हणजे झ ग्रुपचा, आणि एक आहे द ग्रुपचा. सो हा सुद्धा जी आहे आणि हा सुद्धा जी आहे.
तर कोणत्या केसमध्ये कोणता जी वापरायचा आणि कोणत्या केसमध्ये कोणता झू वापरायचा, याच्या मागे आपण काही लॉजिक लावू शकत नाही. जी आणि झू समजून घेण्यासाठी आपल्याला तो पर्टिक्युलर हिरागाना और तो पर्टिक्युलर वोकॅब्लरीच माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जसं आपण मागच्या केसमध्ये बघितला होता, मिझू मीन्स वॉटर. या केसमध्ये आपण झू कंपल्सरी आपल्याला हाच लावावा लागतो, झ ग्रुपचाच लावावा लागतो. आपण हा झू लावू शकत नाही, जो द ग्रुपचा झू आपण लावू शकत नाही. सेम खांजी मध्ये आपण हा जी लावलेला आहे झ ग्रुपचा, सो त्या केसमध्ये सुद्धा आपण जो द ग्रुपचा जी आहे तो लावू शकत नाही. सो ज्या वोकॅब्लरी मध्ये जो कॅरेक्टर लागतो तोच आपल्याला वापरावा लागतो. आता या जी आणि या झू चे आपण वोकॅब्लरी बघणार आहोत आता. सो त्या केसमध्ये आपल्याला कंपल्सरी हाच जी आणि हाच झू लावावा लागतो. त्या केसमध्ये सुद्धा वरचे म्हणजे झ ग्रुपचा जी आणि झू आपण तिथे रिप्लेस करू शकत नाही. सो कोणत्या वोकॅब्लरी मध्ये कोणता जी आहे आणि कोणता झू आहे तो आपण आपल्या मनाने लावू शकत नाही. जॅपनीज लँग्वेजमध्ये तो ऑलरेडी सेट आहे. ज्या केसमध्ये जी लागेल झचा तिथे कंपल्सरी तोच लावावा लागतो. ज्या केसमध्ये द ग्रुपचा जी आहे त्या केसमध्ये कंपल्सरी तोच लावावा लागतो. सेम गोज फॉर झू ऑल्सो. ज्या केसमध्ये आपल्याला झ ग्रुपचा झू लावायचा आहे तिथे तोच लावावा लागतो, आपण या झूनी तो रिप्लेस करू शकत नाही. अँड वाईस वर्सा, जिथे आपल्याला द ग्रुपचा झू लावायचा असतो तिथे कंपल्सरी तोच लावायचा आहे. झ ग्रुपच्या झूनी तो रिप्लेस कधीही होत नाही. तर आपण झ ग्रुपच्या जी आणि झूचे वोकॅब्लरी बघितले आहेत. वन्स जेव्हा आपण हे संपवू आपले हिरागाना, आपण या जी आणि या झू वरची सुद्धा वोकॅब्लरीज चेक करू. सो द प्लस ई हा एक्सेप्शनल आहे. जी कसा लिहायचा तो पहिल्यांदा ची ड्रॉ करायचा, दोन दाखते. सो द प्लस ई इज जी आणि द प्लस उ इज झू. पहिल्यांदा झू ड्रॉ करायचा, दोन दाखते. सो द प्लस उ इज झू, दोन्ही एक्सेप्शनल आहेत. द प्लस ए इज दे हा एक्सेप्शनल नाहीये. जसा वरती तो एक्सेप्शनल नव्हता, थ प्लस ए इज थे, तसाच द प्लस ए हा दे आहे. सो रेग्युलर थे ड्रॉ करायचा, त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला दोन दाखते. सो हा झाला दे. दा, जी, झ, दे आणि फायनल इज द प्लस ओ दो. सो पहिल्यांदा तो ड्रॉ करायचा आहे, त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला दाखते. सो द प्लस ओ झाला दो. सो फार आपण 15 ऍडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स बघितले आहेत. सो नेक्स्ट कॅरेक्टरचे सेट आहे आपला दा, जी, झ, दे, दो. इथे सुद्धा आपण तो मेन्शन करूयात. सो थर्ड ग्रुप झालेला आहे दा, जी, झ, दे अँड दो. सो या 5 हिरागाना कॅरेक्टर्स वरती आपण आता वोकॅब्लरीज चेक करू. सो द या कॉन्सोनंट पासून आपण वोकॅब्लरी बघतोय. सो आपली पहिली वोकॅब्लरी इज दाईगाकू. सो था ला दाखतेन लावून तो झाला आहे दा. ई खा ला दाखतेन लावून तो झाला आहे गा मध्ये. सो खू. सो दाईगाकू मीन्स कॉलेज और युनिव्हर्सिटी. फर्स्ट vocabulary is daigaku, means college or university. Second vocabulary is chijimu. So chijimu. सो इथे आपल्याला बघायचं आहे सेकंड हिरागाना आहे आपला जी, जो की आहे द ग्रुपचा जी. या केसमध्ये आपण झ ग्रुपचा जो जी आहे तो वापरू शकत नाही. सो इथे आपल्याला कंपल्सरी चिजिमुचा जो जी आहे तो कंपल्सरी द ग्रुपचाच पाहिजे. सो चिजिमू मीन्स टू श्रिंक. सो लाईक स्वेटर जो आहे तो श्रिंक होऊन जाणे. चिजिमू मीन्स टू श्रिंक. नेक्स्ट इज सुझुकेरू. या केसमध्ये सुद्धा झु जो आहे तो द ग्रुपचा आहे. या केसमध्ये आपण झ ग्रुपचा झू वापरू शकत नाही. सो इथे कंपल्सरी आपल्याला द ग्रुपचाच झू वापरावा लागतो. सो सुझुकेरू मीन्स टू कंटिन्यू, एखादी ऍक्शन कंटिन्यू करणे. सो
चिजिमू means to shrink, Suzukeru means to continue, Ude means arm. Ude means arm आणि last is Mado means window. Mado means window, Ude means arm, Suzukeru means to continue, Chijimu means to shrink आणि Daigaku means college or university. सो परत एकदा रिपीट करूयात आपण. चिजिमूच्या केसमध्ये आपल्याला कंपल्सरी द कॉन्सोनंटचाच जी लागतो आणि सुजुकेरू मध्ये आपल्याला कंपल्सरी द ग्रुपचाच झू लागतो. सो जोपर्यंत आपल्याला ती व्होकॅब्लरी माहिती नाही आणि त्या व्होकॅब्लरी मध्ये कोणता जी आणि कोणता झू वापरलेला आहे तो जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण गेस करू शकत नाही. सो आपल्या मर्जीने आपण जी झ हे अटॅच करू शकत नाही. सो 15 हिरागाना कॅरेक्टर्स आपले झाले आहेत ऍडव्हान्स हिरागानाचे. नेक्स्ट आपला ग्रुप असणार आहे ह ग्रुप. आणि जसं आपण बघितलं होतं ह ग्रुप हा एकुलता एक ग्रुप आहे ज्याला दाखतेन सुद्धा लागतो आणि हान दाखतेन सुद्धा लागतो. वर्कशीट मध्येच आपण जाऊयात आणि हे हिरागाना कसे ड्रॉ करायचे ते बघूयात. तर मग सगळ्यात आधी आपण बघूयात ह या कॉन्सोनंटला दाखतेन अप्लाय झाल्यानंतर त्याचा साऊंड कोणत्या कॉन्सोनंट मध्ये कन्वर्ट होतो. तर ह कॉन्सोनंटला जेव्हा दाखतेन अप्लाय होतो त्याचा साऊंड बदलतो ब मध्ये. सो हा न्यू कॉन्सोनंट आता आपण ऍड करणार आहोत आपल्या रेग्युलर 5 वॉवल सोबत, लाईक आ, ई, उ, ए अँड ओ. आणि जसं आपल्याला माहिती आहे ह हा एकुलता एक ग्रुप आहे ज्याला आपण हान दाखतेन अप्लाय करू शकतो. बाकी कोणत्याही कॉन्सोनंटला हान दाखतेन अप्लाय झालेला नाहीये सो फार. सो ह ला जेव्हा आपण हान दाखतेन म्हणजे सर्कल अप्पर राईट कॉर्नरला अप्लाय करतो तेव्हा त्याचा साऊंड कन्वर्ट होतो प मध्ये. सो आता हा, ही, फू, हे, हो जेव्हा आपण दाखतेन अप्लाय करू तेव्हा त्याचा साऊंड चेंज होतो बा, बी, बू, बे, बो मध्ये. आणि जेव्हा ह ला आपण हान दाखतेन अप्लाय करतो तेव्हा त्याचा साऊंड कन्वर्ट होतो पा, पी, फू, पे आणि पो मध्ये. जाऊयात आपण आपल्या वर्कशीट मध्ये आणि कसे ड्रॉ करायचे ते आपण बघूयात. सो फार आपण 15 हिरागाना कॅरेक्टर्स बघितले. ग ग्रुप बघितला आहे, झ ग्रुप बघितलाय आणि द ग्रुप बघितलाय. नेक्स्ट कॉन्सोनंट आहे आपला ब. आणि जसं आपल्याला माहिती आहे आपल्याला पहिल्यांदा ॲज युजल आपला ह ग्रुप ड्रॉ करायचा आहे. त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला दाखतेन अप्लाय करायचे आहेत आणि आपले नवीन 5 हिरागाना कॅरेक्टर्स हे तयार होतील. सो ब प्लस आ इज बा. पहिल्यांदा हा काढायचा, अप्पर राईट कॉर्नरला दाखतेन, सो न्यू कॅरेक्टर इज बा. जेव्हा ह ला दाखतेन अप्लाय होतो तो कन्वर्ट होतो ब मध्ये. सेम जसं ही ला दाखतेन लागेल तो कन्वर्ट होईल बी मध्ये. सो बा, बी. रेग्युलर ही अप्पर राईट कॉर्नरला डबल दाखतेन. नेक्स्ट कॅरेक्टर इज फू. सो जेव्हा फू ला आपण दाखतेन देतो तो कन्वर्ट होतो बू मध्ये. सो बा, बी, भू. आता बू जो आहे हा कंप्लीट बू पण नाहीये आणि भू पण नाहीये. सो इट इज इन बिटवीन. ब स्टार्ट्स विथ ब अँड एंड्स विथ भ. सो ब पासून तो सुरू होतो आणि भ ला तो संपतो, लाईक भू, भू. सो बा, बी, भू. हे ला दाखतेन अप्लाय झाल्यानंतर तो जातो बे मध्ये. बा, बी, भू, बे. आणि सिंपल आहे बो कसा लिहिल, पहिल्यांदा आपण हो लिहूयात आणि त्याला दाखतेन अप्लाय करून त्याचा साऊंड कन्वर्ट करू बो मध्ये. सो बा, बी, भू, बे आणि बो. या 5 हिरागाना कॅरेक्टर्स वरती वोकॅब्लरी बघण्याआधी क्विकली आपण लगेच याचा हान दाखतेनही बघून घेऊयात आणि त्याच्यानंतर ब ग्रुप आणि प ग्रुप या दोघांचेही वोकॅब्लरी आपण एक साथ बघू. सो त्याच्या खालीच आहे आपला प ग्रुप. व्हेरी सिंपल. पुन्हा रेग्युलर हा, ही, फू, हे, हो करायचे आहे, बट यावेळेला आपल्याला अप्पर राईट कॉर्नरला हान दाखतेन अप्लाय करायचा आहे. सो नाव दिस कॅरेक्टर विल बी कॉल्ड ॲज पा.
सो जेव्हा ह ला आपण हान दागतेन लावतो तो कन्वर्ट होतो प मध्ये. सो दिस कॅरेक्टर इज पा. नेक्स्ट ही लहान दागतेन लावणार आहोत आपण. सो ही विल बी पी. फू ला आपण हान दागतेन लावणार आहोत. फू लहान दागतेन लावल्यानंतर तो कन्वर्ट होईल पू मध्ये. अगेन हा क्लिअर प पण नाहीये, पू पण नाहीये आणि फू पण नाहीये. स्टार्ट्स विथ प, एंड्स ऑन फ, लाईक फू. सो प आणि फूच्या तो मध्ये आहे फू. नेक्स्ट इज प प्लस ए, पे. सो रेग्युलर हे काढायचा अप्पर राईट कॉर्नरला दागतेन. सो पा, पी, फू, पे आणि फायनल इज पो. हाऊ टू राईट पो? रेग्युलर हो काढायचा आहे आणि त्याला मिळेल हान दागतेन. सो नेक्स्ट 10 हिरागाना कॅरेक्टर्स आहेत आपले. बा, बी, भू, बे, बो अँड पा, पी, फू, पे, पो. हिरागाना चार्ट मध्ये बघूयात. सो इथे आपल्याला दिसत आहे की आपले सगळे 25 हिरागाना ऍडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स कंप्लीट झालेले आहेत. पहिला ग्रुप होता आपला गा, गी, गु, गे, गोचा, जो की बनलेला आहे क ग्रुप पासून. नेक्स्ट ग्रुप होता आपला झा, जी, झू, झे, झो, जो की बनलेला आहे स ग्रुप पासून. नेक्स्ट इज दा, जी, झ, दे, दो, जो की बनलेला आहे त ग्रुप पासून. नेक्स्ट इज बा, बी, भू, बे, बो, जो की बनला आहे ह ग्रुप पासून. सो जेव्हा ह ग्रुपला आपण दागतेन अप्लाय करतो तो झाला ब मध्ये कन्वर्ट. आणि सगळ्यात फायनल हिरागाना कॅरेक्टर कॉन्सोनंट आहे आपला प ग्रुप, जो की बनलेला आहे ह ला हान दागतेन अप्लाय करून. सो फायनल ग्रुप इज पा, पी, फू, पे अँड पो. सो इथे आपण आपले ऍडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स संपवलेले आहेत. सो बिफोर वी एंड टुडेज सेशन, क्विकली आपण फायनल 10 हिरागाना कॅरेक्टर्सचे वोकॅब्युलरीज चेक करू. तर मग सर्वात पहिले आपण वोकॅब्युलरीज चेक करू आपल्या ब ग्रुपचे. सो फर्स्ट वोकॅब्युलरी फ्रॉम ब ग्रुप इज बाका. सो बाका हा जॅपनीज अॅनिमे मध्ये सगळ्यात वन ऑफ द मोस्ट कॉमन फ्रेज आहे. सो बाका मीन्स इडियट. बिजिन, बिजिन मीन्स अ ब्युटिफुल वुमन. आसोबू, आसोबू मीन्स टू प्ले, to chill out with your friends, to hang out with your friends वगैरे वगैरे. So asobu means to chill out, to hang out. Taberu means to eat. So fourth hiragana character from be is taberu means to eat, खाणे. बू पासून बघितला आसोबू, बी पासून बघितला बिजिन आणि बा पासून बघितला बाका आणि लास्ट कॅरेक्टर इज बोशी. बोशी मीन्स हॅट और कॅप. Cat नाही, have cap. So boshi means cap. राईट. सो हे होते आपले ब ग्रुप पासूनचे वोकॅब्युलरीज. क्विकली आपण बघूयात प ग्रुपचे 5 वोकॅब्युलरीज. सो फर्स्ट वोकॅब्युलरी फ्रॉम प ग्रुप इज शिंपाई. सो पा हिरागाना पासून फर्स्ट वोकॅब्युलरी इज शिंपाई. शिंपाई मीन्स टू वरी अबाउट समथिंग और टू बी कन्सर्न अबाउट समथिंग. काळजीत पडणे कोणाच्या तरी और काळजी करणे कशाची तरी. शिंपाई मीन्स टू वरी. नेक्स्ट इज एमपित्सु. सो पी पासून आहे एमपित्सु मीन्स पेन्सिल. फू पासून आहे टेम्पू. टेम्पू मीन्स टू अटॅच समथिंग, अटॅचिंग अ डॉक्युमेंट, लाईक ईमेल मध्ये डॉक्युमेंट अटॅच करणे. टेम्पू. फोर्थ इज खामपेकी. सो पे हिरागाना पासून इज खामपेकी मीन्स फ्लॉलेस, समथिंग विच इज फ्लॉलेस और परफेक्ट, ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, काही फ्लॉज नाहीयेत. सो खामपेकी मीन्स फ्लॉलेस. आणि फायनल वोकॅब्युलरी इज सांपो. लाईक पो या हिरागाना पासून आहे. सांपो मीन्स टू वॉक और टू स्ट्रोल, लाईक मॉर्निंग वॉक करणे और इव्हनिंग वॉक करणे. सो शिंपाई इज टू वरी. एमपित्सु means pencil. Tempu means attaching something, attaching a document. Kampeki means flawless असणे आणि sampo means walk करणे or to stroll.
So here we have finished all 25 advanced hiragana characters. या लेसन मध्ये आपण कंप्लीट 25 ॲडव्हान्स हिरागाना कॅरेक्टर्स बघितलेत. नेक्स्ट लेसन मध्ये म्हणजेच लेसन नंबर 5 मध्ये डे 5 मध्ये आपण बघणार आहोत कंपाऊंड हिरागाना कॅरेक्टर्स. सो हा फायनल सेक्शन आपण लेसन नंबर 5 मध्ये बघणार आहे, डे 5 मध्ये बघणार आहे. आणि डे 6 विल बी आर रूल्स ऑफ हिरागाना कॅरेक्टर्स. फक्त हे एवढे सगळे हिरागाना कॅरेक्टर्स लर्न करून चालत नाहीत. जेव्हा आपण ऍक्च्युली त्याचे वर्ड्स वापरतो आपल्याला काही रूल्सही फॉलो करावे लागतात. ते रूल्स आपण बघणार आहोत आपल्या फायनल लेसन मध्ये, डे 6 मध्ये. तर इथे आपण आपलं आजचं सेशन थांबूयात. जर आजचा लेसन आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर मला कमेंट करून विचारा, इंस्टाग्रामवर फॉलो करून विचारा. ओके, सो अंटिल नेक्स्ट टाइम, अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, माताने.